लॉजिक म्हणजे नक्की काय? क्लॉडने दिलेला कोड किंवा चॅट जीपीटीने दिलेला कोड ऍज इट इज कॉपी पेस्ट करणं आणि एक्झिक्यूट करून बघणं, एक्झिक्यूट झाल्यानंतर खुश होणं, हे म्हणजे लॉजिक नाही. लॉजिक म्हणजे मॅथमॅटिकल ऑपरेशन्स आपल्याला आपल्या प्रोग्राम्स थ्रू कसे एक्झिक्यूट करता येतील त्याबद्दलचं जे बॅकग्राऊंड आहे, काय इनपुट लागणार आहे, काय प्रोसेसिंग करायला पाहिजे, जेणेकरून आपल्याला आपला डिझायर्ड रिझल्ट मिळेल, या ज्या काही गोष्टी आहेत त्या येतात लॉजिक. त्याच्यासाठीच एक आपण बेसिक एक्झाम्पल समजून घेऊया. सपोज मला युजर कडून एक नंबर रीड करायचा आहे आणि जो नंबर युजरने दिलेला आहे त्या नंबर मधल्या डिजिटची मला ऍडिशन करायची. मग एक्झाम्पल मध्ये कन्सिडर करूयात आपण, माझ्याकडे एन हा एक नंबर आहे जो युजरने दिलेला असेल. सपोज 145 हा नंबर युजरने दिलेला आहे. तर मला काय करायचंय, या 145 मध्ये 3 डिजिट्स आहेत बरोबर. तर त्या प्रत्येक डिजिटला सेपरेट करायचे आणि त्या सेपरेट केलेल्या डिजिटची मला ऍडिशन करायचे. या केसमध्ये मला ऍडिशन मिळेल 10 बरोबर. आता अजून पुढे चालून जर मी तुम्हाला असं म्हणालो की ऍडिशन जोपर्यंत सिंगल डिजिट नंबर येत नाही तोपर्यंत करायचे. म्हणजे काय, म्हणजे ही जी ऍडिशन आली या ऍडिशनला परत डिकम्पोज करायचंय, 1 आणि 0 ची परत ऍडिशन करायची आणि आपल्याला या केसमध्ये आन्सर मिळेल 1. तर अशी रिकर्सिव्ह प्रोसेस आहे. तर हे जे काही मॅथ्स याच्या मागे दडलेले आहे ते मॅथ्स आपल्याला आपल्या प्रोग्राम्स मध्ये मांडता यायला पाहिजे, ते म्हणजे लॉजिक. प्रोग्रामिंग म्हणजे इनडायरेक्टली मॅथ्सच आहे, बेसिक मॅथ्सच आहे. तर आता हे सगळं कसं करायचं, तर आता ही मार्जिन आपली नोटबुकची जी मार्जिन असते त्या पद्धतीने ही मार्जिन आहे आपली असं कन्सिडर करू. कारण पायथॉन प्रोग्राम्स मध्ये जे ब्लॉक्स बनतात ते इंडेंटेशनने बनतात. मला युजर कडून एक नंबर रीड करायचा आहे, तर n इज इक्वल टू मी इंटिजरने टाइपकास्ट करतोय आणि इनपुट थ्रू आपण युजरला इनपुट एंटर करायला सांगतोय. एंटर अ नंबर, युजर नंबर एंटर करेल आणि एंटर केलेला जो काही नंबर आहे तो बाय डिफॉल्ट इंटिजर फंक्शन आपल्याला रिटर्न करतं स्ट्रिंग. म्हणून आपण त्या स्ट्रिंग नंबरला इंटिजर मध्ये कन्वर्ट करून या एन मध्ये पास करतोय. फॉर एक्झाम्पल एन मध्ये युजरने 145 एंटर केलंय असं आता आपण ऍझ्युम करतो. आता मला त्या नंबर मधले 1, 4 आणि 5 हे डिजिट सेपरेट करायचे. तर सेपरेशनचं लॉजिक नक्की काय आहे? जरी ते स्ट्रिंग असती तर स्ट्रिंगच्या केसमध्ये आपण स्लायसिंग वगैरे युज करून डायरेक्ट आपण परफॉर्म केलं असतं, पण मला नंबर म्हणूनच याला ट्रीट करायचंय. कसं करणार याला नंबर म्हणून ट्रीट आणि कसं सेपरेट करणार, तर बेसिक आहे. कुठल्याही नंबरला, जर सपोज माझ्याकडे ABCD हा नंबर असेल, कुठल्याही नंबरला जेव्हा आपण मॉड 10 करतो तेव्हा आपल्याला लास्ट जो डिजिट असेल ना तो लास्ट डिजिट ऍज आउटपुट मिळतो. म्हणजे आता माझ्याकडे 145 आहे, या 145 ला मॉड 10 केल्यानंतर मला आउटपुट मध्ये काय मिळालं पाहिजे, आउटपुट मध्ये मिळालं पाहिजे 5. म्हणजे कारण 5 हा लास्ट डिजिट आहे. आता हे असं का, तुम्हाला जर असं वाटत असेल तर आपल्याला डिव्हिजन ऑपरेशन आपल्या दुसरी तिसरी मध्ये शिकवलेलं आहे. 145 या नंबरला मी 10 ने डिवाइड करतो. 14 10s are 140 बरोबर, आणि यांचं सबट्रॅक्शन केल्यानंतर मला 5 मिळतं. 5 हा काय आहे, 5 हा रिमाइंडर आहे. मग रिमाइंडर कोण देतं, तर मॉड्युलस ऑपरेटर आपल्याला रिमाइंडरच देतो ना. म्हणून मी जर 145 ला मॉड 10 केलं तर 5 आउटपुट मिळतं. आता हे लक्षात ठेवण्यासाठी मी सांगतोय की कुठलाही जेव्हा नंबर आपण युज करतोय मॉड 10 करू तेव्हा शेवटचा डिजिटच आपल्याला आन्सर मध्ये मिळतो. काय मिळतोय, त्याचा आन्सर हे आहे बरोबर. तर आपल्याला काय करायचं, नंबर सेपरेट करायचे. म्हणजे 145 मधला आधी 5 सेपरेट करूयात. तर ते करण्यासाठी मी एक काम करतो, इथं मला एक व्हेरिएबल मी घेतलाय. आता इथं मला काही गोष्टी लिहायच्या, काय लिहायचे थोडस पुढे जाऊन मग परत मागे. R इज इक्वल टू मला नंबर जो आहे, नंबर 145 आता जो आहे त्याला मॉड 10 केला. 145 मॉड 10 केल्यानंतर मला 5 मिळते. ते 5 मी या R मध्ये स्टोअर केला. R एक अजून व्हेरिएबल घेतलाय आपण ज्यामध्ये आता 5 स्टोअर झालाय बरोबर. त्यानंतर मी त्या R मध्ये जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू एका SM नावाच्या व्हेरिएबल मध्ये ऍड करतो. आता SM हा जो व्हेरिएबल आहे, हा SM व्हेरिएबल याच्या आधी मला कुठेच दिसत नाही. मी एक काम करतो, अजून मी या SM व्हेरिएबलला इथे डिक्लेअर करतो आणि त्याच्यामध्ये व्हॅल्यू स्टोअर करतो 0. जर मी असं केलं नाही तर या लोकेशनला मला पायथॉन एरर देईल, अनडिफाईन्ड व्हेरिएबल SM. म्हणून मला हा व्हेरिएबल यूज करण्याआधी कुठेतरी डिफाईन करावं लागणार, म्हणजे त्याच्यामध्ये कुठली तरी व्हॅल्यू स्टोअर करावी लागणार. आणि मी ती 0च का केली हे लक्षात येईल थोड्या. SM प्लस R केले. आता SM मध्ये आधी व्हॅल्यू 0 होती आपल्याकडे बरोबर.
हा SM आहे, या SM मध्ये व्हॅल्यू आधी 0 होती या लोकेशनला, त्यानंतर SM 0 आहे प्लस R मध्ये आता आपण 5 व्हॅल्यू स्टोअर केली होती, ती व्हॅल्यू मी परत एकदा या SM मध्ये स्टोअर करतो. 0 प्लस 5 ही व्हॅल्यू या SM मध्ये आली, SM आता 5 होल्ड करतोय. त्याच्यानंतर मला काय करायचं, आपल्याला जे करायचंय ना ते होतंय थोडं थोडं हळूहळू. 145 मधला जो 5 नंबर होता त्या 5 नंबरला आपण बाहेर काढलं, R मध्ये स्टोअर केलं आणि तो नंबर आपण एका व्हेरिएबल मध्ये स्टोअर करून ठेवलाय. मग या 5चं काम झालंय ना, मग 5चं काम झालंय तर काय, त्या 5ला आपण रिमूव्ह करून टाकू. मग रिमूव्ह करायचं म्हणजेच काय करायचं, म्हणजे इथे जर तुम्ही बघितलात तर मी जेव्हा 145 ला 10 ने डिवाइड केलंय तेव्हा मला कोशंट 14 आलाय. आता कोशंट मिळतो कसा, तर 145 इंटिजर डिवाइड 10 करतो. जेव्हा आपण इंटिजर डिवाइड परफॉर्म करतो, इंटिजर डिवाइड म्हणजे जेव्हा मी दोन स्लॅशेस यूज करतोय ते इंटिजर डिव्हिजन आहे. म्हणजे मी जर 5 इंटिजर डिवाइड 2 लिहिलं तर मला 2.5 आन्सर नाही मिळणार, मला कोणता आन्सर मिळेल, मला मिळेल 2. म्हणजे होल डिव्हिजन तुम्हाला परफॉर्म करायचे. तर या केसमध्ये मला 145 इंटिजर डिवाइड 10 केल्यानंतर मला आन्सर मिळेल 14, जो माझा नेक्स्ट नंबर असायला पाहिजे. म्हणजेच मी n ला डिवाइड केलं 10 नी तर मला मिळते 14, ते 14 मी नेक्स्ट नंबर म्हणून कन्सिडर करतोय. आता बघा या n मध्ये मला 14 मिळालं, म्हणजे ओरिजिनल जो नंबर होता आपला 145 त्या 145 मधला 5 कट झालाय. आता हे लक्षात ठेवायचं कसं, डिवाइड 10 जेव्हा आपण करू, कुठल्याही नंबरला 10 ने डिवाइड जेव्हा करू, जर सपोज माझ्याकडे ABCD हा नंबर असेल, कुठल्याही नंबरला असं नाही की 4 डिजिटचा, 2 डिजिटचा, 4 डिजिटचा, 5 डिजिटचा कुठलाही असेल, जेव्हा डिवाइड बाय 10 करू तेव्हा आन्सर मध्ये शेवटचा डिजिट कट होऊन राहिलेला नंबर आपल्याला मिळेल. आपण इथे तेच केलंय, 145 इंटिजर डिवाइड 10 केल्यानंतर 145 मधला 5 कट झाला, मला 14 मिळाला. बरोबर. मग आता काय करायचं, आपल्याला परत हेच करायचंय. 145 मधला 5 कट केल्यानंतर जो 14 राहिलाय त्या 14 मधला परत मला 4 पाहिजे. मग परत 4 कशाने मिळेल, 14 मॉड 10 केल्यानंतर मला 4 मिळणार आहे, मग तो 4 मला ऍड करायचा आहे. आता हे करायचंय ना आपल्याला, मग त्यासाठी इथे मी म्हणलो ना स्पेस ठेवली, ती कशासाठी ठेवली, कारण मला इथे लूप ऍड करावा लागणार आहे. वाईल n इज ग्रेटर दॅन 0. पहिल्या इटरेशन मध्ये 145 होता, ग्रेटर दॅन 0 आहे, 145 मॉड 10 5 मिळाला, 5 प्लस 0 5 सम मध्ये स्टोअर झालं होतं. 145 इंटिजर डिवाइड 10 केल्यानंतर n मध्ये 14 आलंय. आता या लूप मध्ये हे स्टेटमेंट झाल्यानंतर पुढचं लूप मध्ये कुठलंही स्टेटमेंट नाहीये. मग कुठे जाणार आपण, हे स्टेटमेंट कंप्लीट झाल्यानंतर मी परत इथून या कंडिशनला जाणार. मग कंडिशन काय, कंडिशन 14 इज ग्रेटर दॅन 0 हीच कंडिशन आहे. 14 इज ग्रेटर दॅन 0 ही कंडिशन ट्रू होती. ट्रू झाल्यानंतर मी परत आतमध्ये येतोय, 14 मॉड 10 जसं आपलं लॉजिक आहे, 14 मॉड 10 केल्यानंतर लास्ट डिजिट ऍज आउटपुट मिळणार आहे. मग 14 मॉड 10 ने मला 4 मिळेल या R मध्ये आपल्याला 4 मिळतंय. तो 4 प्लस आधीचा SM 5, 4 प्लस 5 9, तो 9 या SM मध्ये परत मी स्टोअर करतोय, हा 9 इथे स्टोअर झाला. बरोबर. त्याच्यानंतर 14 इंटिजर डिवाइड 10, कुठल्याही नंबरला जेव्हा इंटिजर डिवाइड 10 करतो तेव्हा आउटपुट मध्ये शेवटचा डिजिट कट होऊन राहिलेला नंबर आपल्याला मिळतो. म्हणजे 14 मधला 4 कट झाला, मला 1 मिळाला, तो 1 मी या n मध्ये परत स्टोअर करतो. n मध्ये आता आपल्याकडे 1 आहे. परत मी इथून कंडिशनला चाललोय, 1 इज ग्रेटर दॅन 0 कंडिशन ट्रू आहे. परत आतमध्ये 1 मॉड 10, आता 1 मॉड 10 केल्यानंतर शेवटचा डिजिट आपल्याला आउटपुट मध्ये मिळतो. आता माझ्याकडे आहे एकच नंबर, तोच पहिला आहे, तोच शेवटचा आहे, मला आउटपुट मध्ये 1च मिळणार आहे. 1 ही व्हॅल्यू या R मध्ये आली, R मध्ये आहे 1. त्यानंतर SM मध्ये व्हॅल्यू होती 9 प्लस 1 ही आपल्याला ब्लॉक्स मध्ये व्हॅल्यू दिसत आहे. SM मध्ये व्हॅल्यू आहे 9, R मध्ये व्हॅल्यू आहे 1. 9 प्लस 1 10, SM मध्ये स्टोअर करतोय, इक्वल टूच्या राईट हँड साइडला जे आहे त्या आधी इव्हॅल्युएट होतं, आलेलं आन्सर लेफ्ट हँड साइडला असलेल्या व्हेरिएबल मध्ये स्टोअर होतं, किंवा तो व्हेरिएबल त्या व्हॅल्यूला पॉइंट करतो असं आपण पायथॉन मध्ये म्हणतो. तर SM प्लस R केल्यानंतर मला SM मध्ये 10 ही व्हॅल्यू स्टोअर करता येते. आणि नंतर n इंटिजर डिवाइड 10 करतोय, म्हणजे 1 ला इंटिजर डिवाइड 10 केल्यानंतर शेवटचा डिजिट कट होतो, म्हणजे 1 कट झाल्यानंतर मला काय मिळेल, 1 कट झाल्यानंतर मला 0 मिळेल.
एन मध्ये 0 आहे. आता कंडिशन बघा, 0 इज ग्रेटर दॅन 0. इज 0 ग्रेटर दॅन 0? आन्सर इज नो. ही कंडिशन माझी फॉल्स झाली. फॉल्स झाल्यानंतर मी या लूपच्या आत जाणार का नाही, या लूपच्या बाहेर. या लूपच्या बाहेर म्हणजे या व्हाईलला पॅरलल जी तुम्ही स्टेटमेंट इथे लिहाल ते रन होणार आहे. मग इथे मी लिहितो प्रिंट SM. आपल्याला काय हवं होतं? आपल्याला जो नंबर युजरने एंटर केलेला आहे त्या नंबरच्या इंडिव्हिज्युअल डिजिटची ऍडिशन हवी होती, आणि ती ऍडिशन या SM व्हेरिएबल मध्ये स्टोअर्ड आहे, जी की 10 आहे. या प्रोग्रामचं आउटपुट जर मी इनपुट दिलं 145 तर आउटपुट मिळेल 10. हा प्रोग्राम तुम्हाला चॅट जीपीटी, जेमिनाय, क्लॉड डायरेक्ट देईल. बरोबर, तुम्ही प्रॉम्प्ट टाकाल राईट पायथॉन प्रोग्राम टू ऍड नंबर ऑफ डिजिट्स इन अ गिवन नंबर. तर त्या केसमध्ये तुम्हाला हा प्रोग्राम मिळेल. पण तो प्रोग्राम वर्क कसा करतोय, तर हे लॉजिक आहे. तुम्हाला हे माहिती असणं गरजेचं नाहीये. तुम्हाला हे माहिती असणं गरजेचं आहे. तुम्हाला हे जनरेट करून मिळणार आहे, पण तुम्हाला हे बिहाइंड द सीन, बिहाइंड द कोड काय चाललंय हे जर तुम्हाला कळलं तर तुम्ही इथून पुढे IT मध्ये सर्व्हाइव्ह करू शकणार आहात. तुम्हाला हे डायरेक्ट पाठ करायची, जर तुम्ही असं करत असाल, प्रोग्राम कोड पाठ करत असाल आणि मग इंटरव्ह्यूला जात असाल किंवा मग तुम्ही काहीतरी मोठं करायचा प्रयत्न करत असाल तर ते काहीही होणार नाही. तुम्हाला लॉजिकच डेव्हलप करावं लागणार आहे, आणि लॉजिक इथून नाही, लॉजिक इथून आहे. त्यामुळे याच्यावरती फोकस करा. ट्रेसिंग सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, आणि सगळ्यात महत्वाचं, तुम्ही कुठलेही ऑनलाईन कोर्सेस करा, ऑफलाईन बॅचेस जॉईन करा, तुम्ही जोपर्यंत पेन पेपर घेऊन ट्रेसिंग करणार नाही, ड्राय रन करणार नाही, तोपर्यंत तुम्हाला प्रोग्रामिंग जमणार नाही. त्यासाठी ट्रेसिंग करा, प्रोग्रामिंग असं शिका. आणि काही क्वेश्चन्स असतील तर नक्की कमेंट मध्ये विचारा.